ह्या वर्षी सोयाबीनला नाही भाव काय करावं? काय नाही करायचं, इकून टाकायची जेवढा भाव आहे तेवढा. मंडळी खरंच पटकन काढली की इकून टाकायची बघा. पुन्हा मात्र गांजा नाहीतर खसखस पेरायची. आयुष्य मध्ये जगायचं बघा. उग एकतर कसं आहे, पैसा झाला तर त्याचा लय होत असतंय म्हणा. मग तर श्रीमंतच होता, आयुष्य मध्येच जगताव. जरी बी समजा पोलीस आली माहित झालं तरी बी आयुष्य मध्ये जगता. कसं? जेल मध्ये जाऊन. एकतर श्रीमंत होऊन तरी आयुष्य मध्ये जगताल, नाहीतर जेल मध्ये तरी जाताल. काहीतरी होईल की. अहो थोडं तरी रिस्क घ्यावं लागल का नाही? बसायचं असंच खितपत. मंडळी जगातला सगळ्यात मोठा गुरु तर बायको असती. बायको कारण भावात भांडण लावून व्हायला राहायला शिकविते. आई बापाला बोलू नको म्हणून बी शिकविते. बहिणीच्याकडे जाऊ नको म्हणून बी शिकविते. मला तर वाटतं गुरुपौर्णिमेची नारळ गावच्या टकुऱ्यात फोडून तोंडात उदबत्ती घालून पाया पडावा आणि गुरु करून घ्यावा. ओय सरकारी यंत्रणा कुठं गेले आता? कुठं? अहो 4-2 गांजेची 4-2 खसखशीचे झाड दिसली तरी येते ती होका 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 होका. सगळी यंत्रणा ती पळत दन 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 करीत. आता इतका मोठा पाऊस पडतोय, डोळे गेलं का? आता दिसना झालं का? बघा पाणी कसलं साचलंय. मरणाचा मुसळधार पाऊस पडला. लोकांचं कोट वाहून गेलं, जनावर मेली, सोयाबीन सगळ्या पाण्यात वाहून गेला. आता ना काय यंत्रणेला दिसत. तवाला येतं की काय सापडलं की गांजा सापडला, आली होका 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 करीत 10-12 गाड्या. आता कोण फिरकाना शेतकऱ्याकडे? आता कुठं गेले? झोपले का काय सगळे? उठा उठा, जागे व्हा जागे. बघा का सोयाबीन काढाय आलंय आणि पाणी कसलंय. कसं काढावं आता? बघा पाणी कसलं साचलंय. लांब तर पाणी आहे. ती तिकडं तरी वाटेल तुम्हाला पुढं पाणी नाही काय, पण तिकडे बी पाणी आहे. खितून दिसतंय. कुठून दिसतंय? सगळं पाणीच आहे. काय कोणीकडे बघा पुळू 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 इकडून वाया चालू आहे. इकडल्या तुकड्यातलं ह्याच्यातून पाणी वाहायला लागले खालून मुरमातून. बघा काढा आलेल्या सोयाबीनचा कसा धिंगा नाही. तर म्हणा शेतकऱ्याला कसं करायचं ती करण, कसं पळतोच ती पळ. लावली निसर्गाने फटफजी. ते दरवर्षीचा गाणं ही काय आज नवय होय शेतकऱ्याला. दरवर्षी असतंय वासला कुटाना. हो का सगळं पाणीच आहे मंडळी. आता हो का काढाय आलंय ना, आता कसलं बरोबर करायलंय, कसं शिरायचंय रानाने काय माहिती. बाय. देव जाऊ अक्कल वाटलं कुठे गेलते वर तोंड करून? तुम्हाला सोड काय गेलते? तुम्ही बी नव्हता तिथं रांगीत म्हणून मला एकटीच घेऊन तरी काय करू? शाबास बेटा. होय 7 जन्म हीच बायको मिळावी असा उपास असता तर तुम्ही काय केलं असतं? मी सकाळ सकाळ जेवलो असतो. मंडळी अपमान केलेला चांगला असतंय. ते अपमान मनाला लागणार, आपण कामाला लागतो. निघा. मंडळी शहराने बाया हुशार असल्या का नाही की त्यांना इंटेलिजंट म्हणते ती, नटत येते उग. आमच्या इकडे खेड्यानी बी नटत येते की, पण शब्द लय जरा इचित्र असते. तो सरळच म्हणते ती एवढी हुशार आहे की सगळ्या घरातलेली इकून ये. नमस्कार मंडळी. नमस्कार. या जेवायला. मंडळी नानाला धोत्र घालायला लावावं लागतात काय की बघा. अहो पहिलं माणसं धोत्र घालीत होती, भाकरीला चिरगुट तरी होते. आता रानात भाकर बांधून आणायची म्हणलं तर चिरगुट सुद्धा नाही. हो का आज तर मी गमजातच आणले. आता मग गमजा घालायला मग उरलेला गमजा तिकडे वापरावं लागेल की. उरलेला नाही, चांगला धुतलेला गमजा होता, त्याच्यातच भाकर बांधून आणली. चिरगुटच नव्हतं. पहिली माणसं आपलं धोत्र बित्र घालायची, मरणाची पटकर धोत्राची घराने. आता काय आपल्या पॅन्टीचं आणि ह्याचं कुठलं काय पटकर काढावे. या मंडळी जेवायला. असं बापडीचा उशीर झालाय आम्हाला. आता लय राडा होता आज. काट्या गोळा केल्या, टमाटे तोडलेत, अजून तार गुंडाळायची राहिली तरी. या जेवायला मग या. बाय. मंडळी माणसाच्या शरीरात 1036 नसा असतात माहित आहे. आणि त्यातली कोणची दाबायची ही बायकोच्या हातात असते. मंडळी कुण्या नवरा बायकोला लयच भांडायचा नाद असला का नाही तर मग त्याने आधी संस्कृत शिकून घ्या. आता तुम्ही म्हणाल भांडणाचा आणि संस्कृतचा काय संबंध आहे? मी काय म्हणते, तुम्ही जेव्हा कवा भांडचाल का नाही तेव्हा मराठीत भांडायचंच नाही, संस्कृत मध्ये भांडायचं. शेजाऱ्या पाजाऱ्याला वाटेल तुमच्या घरात पूजा चालू आहे काय की पूजा, तेवढीच तुमची इज्जत राहील.
मंडळी दृष्ट तर सुंदर बायली लागती, पण इथं मला कोणाचा तरी सराप लागलाय, सराप. म्हणूनच माझं सबस्क्रायबर वाढनात. खूबसूरत बहुत है तू लेकिन दिल लगाने के काबिल नहीं है, बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है. आजकाल बायली सुंदर सुशील सुना करायच्या असतात, करायच्या असतात का नाही, सगळे करायच्या असतात. पण मी काय म्हणते, सुंदर अन सुशील सुना होऊच शकत नाही. बरं कस काय म्हणजे? आव सुंदर अन सुशील पोराची नाव असतात व काय पोराली सुना करून घेताव का काय? हॅलो मंडळी. हाय मंडळी, गरिबी किती जरी असली तरी त्या गरिबीला हारायचं नाही. का तर गरिबी काय मुक्काम ठोकून राहत नसती 4-6 महिने, 10-5 वर्षे, अगर 10-5 जन्म. आज ना उद्या जाणार आहे. कशानं जाणार आहे? स्वतःच्या कष्टानं. का तर कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतंय मंडळी. म्हणून मंडळी, किती जरी गरिबी असली आणि काय असली तरी माणसानं जिद्द सोडायची नाही. अहो, गेलेला पैसा महागारी आणता येतंय माणसाला काम करून, पण गेलेली हिंमत कशी महागारी आणायची? म्हणून कावा हिंमत हारायची नाही मंडळी. काय ह्या परिस्थितीवर विश्वास ठेवत बसायचं नाही. विश्वास ठेवायचा आहे तर स्वतःच्या मनगटावर आणि स्वतःवर. बघू बरं गरिबी कशी राहते ती. अहो, आजचे दिन आणणारच, काय बी असू द्या. बाय. जरा कष्ट लागा कामाला. नमस्कार मंडळी. त्या दिवशी तुम्हाला म्हणलं होतं का नाही, ह्या वर्षी शेतकऱ्याला पैशाची काय कमी नाही, सगळं पैसेच पैसे आहेत. ढिगारच आहेत, पैशाचं ढिगार. अजून एकदा दाखवी. त्या दिवशी तरी निसं दारात थोडंच होतं म्हणून दाखवलं होतं. आज लय मोठे ढिगारे बघा. थांबा जरा. हो का, इथं एक ढिगार आहे बरं का. हो का, अजून इथं एवढंच नाही. थांबा तुम्हाला दाखवी. इथं असतील अजून किती बी. हो का, हो का, बघा ही कसली ये नाही. हो का, अजून बघायचं का, असतील कुठंतरी. हो का, इथं अजून. हो का, इथं बघा. आहेत का नाही पैसे? म्हणजे शेतकऱ्याने ह्या वर्षी पैशाचं टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्या बांधा कुंदानी पैशाचं ढिगार चालू द्या. बघा मज्जाच ह्या वर्षी शेतकऱ्याची का नाही. बाय मंडळी. ऐकलं होतं बघा, पुस्तकाने सुद्धा वाचलं होतं की माणूस चुकीचा पुतळा आहे, चुकतच असतंय. पण सासर मध्ये आल्यावरच कळालं, माणूस चुकत नसतंय, फक्त सुना चुकत असत्यात. भाजीत मीठ कमी जास्ती असल्यापासून ती छप्पर जरी गळालं तरी सुनाची चूक असते. तुझ्या घरानं जेवायला बोलव मंडळीली. जेवते त्यांच्या घरी, त्यांच्या काय उपाशी नाही ती कोण कोणाच्या घरी का नाही. खरं बोललं की मुंगळा लागत आहे. बाय.